शॉट नको, हवा येऊन द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? वाना सगळ्यांचा पाठ झालेला आहे. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलाय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे पर्लेज सिम्पली गुड बिस्किट्स प्रस्तुत चला हवा येऊ द्या. मंडळी, चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम झी मराठीनं सुरू केला. त्याचं कारण सगळ्यांनाच पाठ झालंय की मराठी चित्रपट, मराठी नाटक, मराठी सेलिब्रिटी घराघरात पोहोचावेत म्हणून. आणि अल्पावधीतच या कार्यक्रमाला किती यश मिळालंय ते आपण सगळेच जण अनुभवतोय. त्यासाठी रसिक प्रेक्षकांचे मी पुन्हा पुन्हा मनापासून आभार मानणार आहे. मराठी सिनेमा दिवसेंदिवस मोठा होतोय याचा एक मराठी माणूस म्हणून मला तुम्हाला सगळ्यांनाच खूप अभिमान वाटतोय. आणि यातच मराठी चित्रपटांच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेलाय यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमधल्या मराठी चित्रपटांच्या यशानं. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट रजत कमळ प्राप्त चित्रपट ठरलाय किल्ला, आणि याचे दिग्दर्शक आहेत अविनाश अरुण. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट सुवर्ण कमळ चित्रपट एलिझाबेथ एकादशी, आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी. मंडळी, सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या या चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची निर्मिती केली जाते SL विजन प्रोडक्शन्स यांच्या मार्फत, आणि या दोनही सिनेमांचे निर्माते आहेत SL विजन प्रोडक्शन्स. सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्ण कमळ चित्रपट आहे कोर्ट, आणि दिग्दर्शक आहेत चैतन्य ताम्हाणे. सर्वोत्कृष्ट लघुपट मित्रा, आणि याचे दिग्दर्शक आहेत रवी जाधव. आणि याबरोबरच विशेष ज्युरी पुरस्कार चित्रपट आहे ख्वाडा, आणि याचे दिग्दर्शक आहेत भाऊराव कराडे. आणि किल्ला या चित्रपटासाठी पार्थ भालेराव या बालकलाकाराला विशेष उल्लेख हा पुरस्कार मिळालेला आहे. तर या सगळ्याच चित्रपटांना या मंचातर्फे आणि सगळ्या महाराष्ट्रातर्फे मनापासून मी शुभेच्छा देणार आहे. कारण सगळ्या मराठी रसिकांचं मराठी चित्रपटांवर किती हृदयापासून प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि अशीच एक हृदयस्पर्शी प्रेम कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येते. चित्रपटाचं नाव आहे काकण. तर मंडळी, काकण या सिनेमाच्या निमित्तानं आज या सिनेमाची सगळी टीम माझ्या कॅफेमध्ये माझ्या विनंतीला मान देऊन कॉफी प्यायला येणार आहे. सुरुवातीलाच या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमाच्या नायकाला, जो मला फार आवडतो. हे मी मागच्या एका भागामध्ये सांगितलं होतं जेव्हा तो इकडे आला होता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मित्रांचा मित्र जितेंद्र जोशीचं. जितूदा, मनापासून स्वागत आहे तुझं. आणि तू येणार म्हटल्यानंतर ना मला ना पोटात असं गुडगुड असतो की कसं सुरू करायचं एपिसोड काय. पण जितेंद्र जोशी येणार म्हटल्यानंतर मी रिलॅक्स असतो, कारण एनर्जीचा सोर्स येणार आहे, त्याच्यामुळे मला टेन्शन नाहीये काही. नाही दादा, असं काही नसतं. परवाच एक कोणीतरी म्हटलं की झी मराठीवर कॅम्पस नावाची एक मालिका होती. ती कॉलेजेसमध्ये जाऊन मी शूट करायचो आणि मुलांना प्रश्न विचारायचो आणि धमाल करायचो. तर कोणीतरी सांगितलं की करा ना ती परत सुरू. मी म्हटलं हो, ती सुरू केलीच पाहिजे, पण आता ती डॉक्टर निलेश साबळेनं केली पाहिजे. याचं कारण असं, जी उत्स्फूर्तता हवी, जी एक हुशारी हवी, जी लोकांना आपण चिमटे पण काढण्याची कला आपल्यामध्ये असायला हवी, आणि शिवाय आपलं चौफेर वाचन पण असायला पाहिजे, सगळ्या गोष्टींचं भान असायला पाहिजे, सामाजिक जाणीवा असल्या पाहिजे. हे सगळं तुझ्या वागण्या बोलण्यातून इतर वेळी आणि तुझ्या या कार्यक्रमातून सुद्धा पोचतं. त्यामुळे मला असं वाटतं की टेन्शन छोडो यार, आपण नाही, पण मी मागेही सांगितलेलं आहे आपण फॅन आहे बाबा, ते आयुष्यभर राहणार. या माणसाकडून मी शिकलेलो आहे. जितूदा, मनापासून स्वागत. थँक्यू. एक नवी कोरी फिल्म काकण, मला खूप उत्सुकता आहे काकण बद्दल. मला तुझ्याकडून ऐकायचं काय आहे काकण. काकण हा सिनेमा प्रेमकथा आहे अर्थात, आणि त्या प्रेमकथेचा मी नायक आहे. आणि ही संधी मला क्रांती रेडकर या माझ्या मैत्रिणींना दिली, आणि उर्मिला कानेटकर याची नायिका आहे या चित्रपटाची. एक माणूस आहे किसू नावाचा, ज्याला लोक वेडं समजतात, पण त्या प्रत्येक वेडा माणूस हा वेडा असतो का, त्याच्यामागे काय कथा असते ती कथा उलगडत जाते गोपी नावाच्या एका मुलाच्या त्या किसूला भेटण्यापासून. आणि मग तो सिनेमा आपल्या पुढे उलगडत जातो की कसं किसूचं एक सुधामती नावाच्या मुलीवर प्रेम होतं, आणि तो स्वतःच्या प्रेमाची वाट पाहत, त्या प्रेयसीची वाट पाहत जो थांबलाय तो थांबूनच गेला. त्याचा काळ गोठलेला आहे आणि तो थांबलाय. लोक त्याला वेड समजतात, कोणी रोगी समजतात, काय समजतात, पण तो वाट पाहतो सुधामतीची. आणि ही सगळी जी कथा आहे ती काकण. अनेक लोक म्हणतात की काकण म्हणजे काय, तर काकण म्हणजे बांगडी, बँगल.
त्याच्या भोवती गुंफलेली एक अत्यंत सोपी, सरळ, साधी परंतु अंगावर शहारा आणणारी अशी ही कथा आहे. आणि उर्मिला बरोबर काम करताना खूप मजा आली, कारण त्या रूपाने एक आदवा तद्वा बोलणारी आणि घालून पाडून बोलणारी एक मैत्रीण मिळाली मला. आणि काय दर्जाची ती अभिनेत्री आहे ह्या सिनेमानंतर सगळ्यांना कळेल. क्या बात आहे, क्या बात आहे. या सिनेमाबद्दल माझी उत्सुकता वाढलेली आहे, रसिक प्रेक्षकांची सुद्धा ती नक्कीच वाढलेली असणार. खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. जितूदा विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर जितूदादांना आत्ताच उल्लेख केला की या सिनेमाच्या निमित्तानं मला एक अदवा तद्वा बोलणारी एक मैत्रीण मिळाली. तर आता त्याच मैत्रिणीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. अतिशय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उर्मिला कानेटकर यांच्यासाठी. बडे बडे शाणे आए मार्ग आदवा तद्वा बोलते मी तुला. आदवा तद्वा आदवा बोलते मी तद्वा तुला. बोलणारीच आहेस तू. उर्मिला, मनापासून स्वागत आहे तुझं या मंचावरती. आणि तू येण्या अगोदर जितूदादानं एक कमेंट केली की एक अदवा तद्वा बोलणारी एक मैत्रीण भेटली. म्हणजे नक्की काय नोकझोक होती तुमच्या दोघांमध्ये? नोकझोक काय नाही रे. जितू कसा आहे माहित आहे ना, असा अँग्री यंग मॅन आणि बॅड बॉय ऑफ आर इंडस्ट्री. तर त्याच्यामुळे ना मला खूप राग येतो त्याचा. आणि मी त्याला बोलते मग खूप, की तू असं का करतोस जितू, असं नाही केलं पाहिजे तू. आणि मी अरे त्याला निलेश, खूप मला एक अडवा सांग, आता जर का आपण एखाद्या ठिकाणी गेलो तिथे आता निलेश तू हे सगळं अँकरिंग करतोस, तू स्वतः खूप चांगलं लिहितोस बरं का. पण जर का तुझ्याकडे एक अतिशय वाईट असं स्क्रिप्ट आलं समजा, कुठेतरी एका कार्यक्रमात गेला, तू काय करशील? तू त्यांना सांगणार नाहीस की हे वाईट आहे म्हणून? पण एक पद्धत असते ना सांगायची. हे काय आणलंय माझ्यासमोर? जितेंद्र जोशीला हे देता तुम्ही वाचायला? नाही, जितेंद्र जोशीला नाही, असं नाही म्हणलं मी. जितेंद्र जोशीला हे देता असं नको म्हणू. मी म्हटलं की कविता होत्या रे. आणि ती कविता साधारणतः अशी होती की तुला पाहिले मी की माझी नजर खिळून राहते आणि तुला पाहिल्यानंतर माझे तारुण्य उफाळून येते. अरे तारुण्य उफाळू दे ना, तर नको उफाळू दे, पण एक पद्धत असते ना बोलायची. मी ते वाचून उफाळून आलो मी. पण तू जे आता जितेंद्र जोशींना जे शिकवत होतीस की हे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, यावरून मला एवढंच वाटतं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदिनाथ कोठारेसाठी. इंडस्ट्रीतले लोक मला जीवन गौरव देतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदिनाथ कोठारेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या माझ्या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्या. मित्रा खरायच रे तू. मग त्याची आठवण झाली. याला म्हणतात बघ हजरची बाबी. वा. तर आता हिरो हिरोईनची एंट्री झालेली आहे. आता आणखीन एका हिरोला मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे. खरं तर आम्ही कितीही बरं दिसायचा प्रयत्न केला, आज काहीही केलं, मी कुर्त्यावर कोट घातला तरी काही उपयोग होणार नाही ते आल्यानंतर. नाही, कारण मी थोडंसं इंट्रोडक्शन देऊ का त्यांचं? सर प्लीज. ती एक अशी व्यक्ती आहे की 3 दशकं झाली ते आपलं मनोरंजन करतायत. आणि खरं तर याच दशकात तारुण्यात पदार्पण केलं की काय असं वाटावं, अशी ती व्यक्ती आहे. आणि आमच्या या सिनेमात काम करण्याचा एकही रुपया त्यांनी घेतलेला नाही. अशी व्यक्ती. स्वागत करूयात अशोक शिंदे यांचं. विजय दीनानाथ चौहान म्हणतात मला, विजय दीनानाथ चौहान म्हणतात मला, मी मुकद्दर का सिकंदर. मला ना अजूनही कळत नाही ती काय जादू आहे सर. सर सांगा काय जादू सर प्लीज. जादू असं काय नाही, एक तर म्हणजे 4-5 गोष्टी आहेत स्पेशली. म्हणजे एक तर परमेश्वराची कृपा आहे, म्हणजे ईश्वराची. ते म्हणजे अशी की आतापर्यंत कुठला आजार मला दिला नाही. वा 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 वा. कारण तो झाला की माणसाला सुसह्य काहीच होत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी. तिसरी गोष्ट म्हणजे वय मी मानत नाही, वय इकडं असतं. चौथी गोष्ट, तुमच्यासाठी तुम्ही कितीही काही झालं, किती शेड्यूल असलं तरी 1 तास तुमच्यासाठी वेळात वेळ काढायचा व्यायामासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्हिटी अशी की समोरच्याबद्दल नेहमी चांगला विचार केला, समोरच्याचं उत्तम होणार आहे, तर तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी मिळते आणि तुमच्यामध्ये एक तो फ्रेशनेस येतो. बस या 3-4 गोष्टी आहेत जेणेकरून ह्या पॉझिटिव्हिटी आणि ही सगळी यंग टीम माझ्याबरोबरची जी आहे यांच्याकडनंही मी हल्ली शिकतोय. कारण ही सगळी स्मार्ट आहे. आमच्या वेळची एक बॅच होती ती थोडीशी इमोशनल फुल होती, पण ही स्मार्ट बॅच आहे. म्हणजे मी तर या बॅचकडनं खूप काही शिकतोय. सर आता मी काकणकडे येणार आहे. काकणमध्ये तुमची काय भूमिका आहे? ही कथा आहे या दोघांची. वा. मग या कथेत मी काय करतोय? तर मी यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे, मी सिनियर आहे, मग मी इथे काय करतोय? तर ते मेन कारण असं आहे की मी विलन आहे का मी पॉझिटिव्ह आहे का मी ह्यांचं हे मोडतो का जुळवून देतो, हे सगळं असं चक्र आहे. जी माझी ती भूमिका आहे आणि ती क्रांतीने बरोबर ती निवड करून ठेवली आहे. आणि तिचा शार्पनेस एवढा की त्याचा वापर तिने सुरुवातीला मध्ये शेवटी सगळीकडे केलाय.
जो बघण्यासारखा आहे. तर आता जिचा उल्लेख आपण परत परत करतोय आणि दिग्दर्शिका म्हणून पदार्पणातला तिचा हा पहिला सिनेमा आहे, त्यामुळे पार्टी तर झालीच पाहिजे आणि ती आज चला हवा उद्याच्या कॅफेमध्ये आम्ही करणारच आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात क्रांती रडकरचं. अभिनेत्री आणि आता दिग्दर्शिका, कसं वाटतं? खूप छान वाटतंय. खूप लांब लचक प्रवास आहे हा. कधी ना कधीतरी दिग्दर्शनाकडे वळायचंच होतं, पण थोडं वळणं लवकर झालं, कारण की एक आपण काहीतरी शिकलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून बनवलेली शॉर्ट फिल्म, त्याचा एक फुल फ्लेज फीचर जेव्हा बनवायचा ठरला, तिथेच ठरलं की मी फुल फ्लेज डिरेक्टर होणार ऑफ अ फुल फ्लेज फीचर. क्रांती दिग्दर्शिका झालेली आहे, तिच्या तोंडून काकणविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात. आता मी चौघांना विनंती करतो, प्लीज तुम्ही बसून घ्या. तर आता या महफिलीमध्ये मी आणखीन 2 गोड माणसांना आमंत्रित करणार आहे. बरं निलेश, तुला जितू चान्स देतोय ना अँकर करायला, हो, मध्ये मध्ये तू करतोयस ना अँकर? तुम्ही दोघे आहात त्याच्यामुळे मला तुझ्याकडूनही टेन्शन आहे करत. Correct आहे. थँक्यू चल. रे. बरं असतं, असे एपिसोड फार बरे असतात जिथे मला थोडंसं शांत बसायला मिळतं आणि मी ऑडियन्स असतो त्या दिवशी, फक्त मला बघायचं असतं, एन्जॉय करायचं असतं. तर आता या मंचावरती मी आणखीन 2 गोड माणसांना बोलवणार आहे. गोड गळ्याची ही 2 माणसं ज्यांनी या सिनेमातली गाणी गायलेली आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे गायक स्वप्नील बांदोडकर यांना. स्वप्नील, मनापासून स्वागत. मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. स्वप्नील, अनेक गाणी तू गातोस, नवनवीन सिनेमा. मला वाटतं पहिल्यांदा ह्याला विचारलं जात असेल, नंतर हिरो ठरवलं असेल की गाणं तू गाणार का. आणि रोमॅन्टिक हिरोला, मी मागे म्हटलं होतं की रोमॅन्टिक हिरोला प्रत्येकाला इच्छा असते की स्वप्नील बांदोडकरनी माझ्यासाठी गाणं गावं, मला त्याचा आवाज मिळावा. तर जितू जोशीसाठी गाताना कसं वाटलं? तो मेरा भाई है, मेरा यार है. तो त्याच्यासाठी गाण्यात खूपच मजा असते. म्हणजे हे पहिलं गाणं नाही, म्हणजे त्याच्यासाठी अनेक गाणी गायलोय. परी म्हणू की सुंदरा. सुंदरा माझ्या हे आयुष्यातलं पहिलं गाणं पहिलं होतं. जे गाणं होतं गोलमाल. अवधूत गुप्तेचा पहिला सिनेमा ऍज अ म्युझिक डायरेक्टर. Absolutely. आणि माझं पहिलं गाणं. आणि माझं पण पहिलं गाणं अवधूतसाठी. हो का? हो हो हो, absolutely. आईला. त्यामुळे, आणि साहेबांचा आवाज आपल्याला तेव्हा दोस्ती नव्हती, नंतर यारी हो गई. आणखीन एका मी गोड गळ्याच्या गोड गायिकेला या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. एक डॉक्टर इथे बसलेला आहे. आणखीन एका डॉक्टरांना आता मी बोलावणार आहे. जोरदार टाळ्या डॉक्टर नेहा राजपाल यांच्यासाठी. नेहाजी, मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या नेहाजींसाठी. मी येण्यापूर्वी उल्लेख केला डॉक्टर म्हणून. मला बरेचसे जण जो प्रश्न विचारतात तो तुम्हाला विचारतच असतील की खरे डॉक्टर आहात का, माणसांचे आहात का, जनावरांचे आहात वगैरे कॉमन प्रश्न असतात आपल्याला. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही PhD डॉक्टर की माणसांचे डॉक्टर? नाही, माणसांचे म्हणजे. हो हो हो, छान. आणि कुठला कोर्स तुमचा? MBBS म्हणजे झाला बाबा, कोर्स झाला. पण नेहाजी, मग इकडे कसं काय आला तुम्ही गायन क्षेत्राकडे? पॅशन आणि थँक्स टू झी सारेगमप हिंदी जिंकल्यानंतर सगळी वाट म्युझिककडे गेली, अपॉर्च्युनिटीज आल्या आणि मग असं वाटलं की नाही, रोज एक छान गाणं रेकॉर्ड करावं. सर्दी खोकला बघू नंतर. तर सारेगमप मधून तुम्ही सगळ्यांनीच गायन केलेलं आहे. आता तुम्हाला ती संधी परत एकदा इकडे मिळणार आहे आज, कारण आमचं हे जे गाव आहे थुकरेटवाडी गाव, या गावात बऱ्याच गोष्टी घडतात. आज पहिल्यांदा इकडे एक नवीन गोष्ट घडतीये, ती म्हणजे अंताक्षरी. आणि तर बघूया थुकरेटवाडीची ही अंताक्षरी कशी असणार आहे. आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा. जोरदार तालियों से स्वागत कीजिए. जी हाँ बहन भाइयों, हमारे इस थुकरटवाड़ी में
इस गुलकंद केबल नेटवर्क की वजह से आज यहाँ एक बेहतरीन अंताक्षरी अंताक्षरी शरी 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 तेल आमचं प्रायोजक आहे शरी तेल प्रायोजक आहे आमचं म्हणजे शरी तेल आहे अच्छा, सर बरं. अंगाला लावायचं प्रायोजक आहे मला सांगा हे अर्धवट का केलंय असं हे कुठे काय हे खाली वेगळं वर वेगळं काहीतरी तर मॅचिंग करायचं ना आज नाही 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 काय झालं आम्हाला गुलकंद केबल नेटवर्क आहे की मराठीत नाही? आहेत सगळे आज हा? सगळे मराठी आहेत. मराठी आहेत ना हा, म्हणजे गुलकंद केबल नेटवर्क मध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेतो मॅडम म्हणजे सगळे आम्ही प्रदर्शित करतो म्हणजे अंताक्षरी असू द्या होम मिनिस्टर वगैरे सगळे असू द्या तर तिकडे गेले मी बातम्या देतो सर हा त्याच्यामुळे मग खालचं काही काम नाही पडत आज म्हणजे ऐन टाइमवर त्यांनी मला सांगितलं तुम्हाला अंताक्षरी कंडक्ट करायची आहे म्हणून जी हाँ बेर भाई जोरदार तालियां बजाइए इनके लिए एक बेहतरीन सजेशन यहाँ पर इन्होंने दिया है तो आगाज करते हैं हमारे आज के शो का आप तो इन महानुभावों को पहचानते होंगे इनके तो आप वाकिफ हो गए सगळे यांना तुम्ही ओळखत असाल है की नाही जोरदार तर मी या ठिकाणी स्वागत करतो कसं आहे तुम्हाला सांगतो रूल सांगतो नियम सांगतो आमचे कसे की 3 टीम आहेत पण तुम्ही 3 झालेले आहेत 3 झालेले आहेत पण कसं आहे लोक ऑब्जेक्शन घेतात की बा तुमच्यात तुम्ही खेळता आम्हाला तुम्ही सहभागी करून घेत नाही पण म्हणून आम्ही काय केलं आयडिया केली कि इस बार आपके साथ कंपटीशन में आएंगे हमारे गांव के कुछ बेहतरीन और उम्दा कलाकार जो लाखों कलाकारों में से आज एक नाम मैं यहाँ पर निकालूंगा बिल्कुल चीटिंग नहीं है ये सब आपके सामने हो रहा है देखिए और ये बेहतरीन नाम है मिस्टर एंड मिसेस बैटरी के जोरदार तालियां आइए 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 सर आइए आइए नहीं नहीं सर तुम्ही जिंकलेले नहीं आहे आता कॉम्पिटिशन सुरू होणार तेव्हा थोड़ा जिंकल्यावर साठी उत्साह राहू द्या हाँ? तो यहाँ हमारे पास है 3 टीम ए टीम बी और टीम सी टीम ए में है जो बहुत कई सालों से केवल 35 साल के हैं ऐसे हमारे अशोक जी शिंदे यहाँ पर है नेहा जी है और 2 गायक एक साथ ही इसमें है स्वप्निल जी बांदवड़ीकर जो है यहाँ पर बांदवड़ीकर जो है स्वप्निल बांदोडकर अच्छा बांदोड़कर जो है और दूसरे टीम में है जितेंद्र जोशी जोरदार तालियां कोण जितेंद्र जोशी जितेंद्र म्हणा जितेंद्र जोशी और कांत्री रेरकर जो आप यहाँ पर इधर से आए हो क्रांति रेडकर कांत्री रेरकर जो है आप यहाँ पर आई है तो उनके लिए भी और उर्मिता कानविटकर कोठारे हाँ, कोठारे ये बहुत अच्छा नाम है ये आपने जो रख लिया है बीच में तो बहुत अच्छा किया है आपने ये केवल कंपटीशन नहीं है इसमें हमने एक जज भी रखे हैं जो मैं जोरदार तालियों से यहाँ आमंत्रित करना चाहता हूँ हमारे ख्यातनाम संगीत विशारद पंडित उस्ताद बबन को पाय पैर छुके आना चाहिए ना। नमस्ते हाँ हाँ नमस्ते घाबर दिल दे सुनो सुनो ये मत अरे करो फाड़ो देगा ये देखो हाय सर आपका तो मैं बहुत बड़ा फैन हूँ सर इनको पहचानता हूँ मैं ये है अनिल कपूर दिन सर की ट्रेन की वो आदत गई नहीं ना ट्रेन वो आपने वो हम दिल दे चुके सनम में काम किया था आपने ना मैंने वो ऐश्वर्या राय के पिताजी का काम आपने किया था ना? नहीं नहीं नहीं, नहीं फिर? मैंने संगीत दिया है संगीत दिया आपने नहीं ना आप जब संगीत देते हो आपके बाल बीच में नहीं आते नहीं 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 नहीं
बाल नहीं देते हो संगीत देते हो. संगीत अच्छा अच्छा और नेहा जी आप कैसी हैं? बस एकदम मजे में मिस्टर कैसे हैं? एकदम मजे में वाह वाह वाह. जसं काय सगळं माहिती कोण बेटे बेटे सर अरे इनके मिस्टर है राजपाल यादव. ऐसा पहचानते हैं? हाँ? ते नेहा राजपाल वेगळे राजपाल यादव वेगळे काही नका मिक्स सभी पार्टिसिपेंट को मेरा निवेदन है कौन, कि कौन? पार्टिसिपेंट जो यहाँ पर है अभी उनको मैं निवेदन है की आपण अपने स्थान ग्रहण कीजिएगा. पहिला अतिशय सिंपल राऊंड आहे. तुम्हाला एक शब्द दिला जाईल. ए टीम बी टीम आणि सी टीम आणि तो शब्द शेवटचा शब्द आपला नेहमीच अंताक्षरी जशी असते. श्रीरामचंद्रम सुरभम ब्रह्मानंद रेड्डी माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी रामगुंडम पद्म पिल्ली मंत्री खाल्ले कुंचुम कुंचुम छत्री छोड़ मारा होगा बाजू हट फटफट मत कर र र र से गाना है आपको र र रात कली राणे राणे र र र र केवल र से जो शब्द आएगा वही र रमया वसावया रमया वसावया रमया वसावया रमया वसावया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया ओ रमया वसावया या से गाना है आपको या चाहे कोई मुझे जंगली कहे कहने दो जी कहता रहे हम प्यार के तूफानों में गिरे हैं हम क्या करें हाँ से गाना है आपको हाँ से हुलाला हुलाला तो है मेरी फैंटेसी चुनाना 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 अब मैं जवा हो गई हुलाला ते हुलाला ई से गाना टाइम हुलाला ऐकत नाहीये हुलाला नाही तुम्ही असं कसं करू शकता? मेरी रिक्वेस्ट है सर आपसे मेरी रिक्वेस्ट जरा बोलू द्या त्यांचे एक मिनिट आक्षेप जज घेतील ना थांबा जज एक मिनिट जज मार्ग एक मिनिट. काढा. जज जज चुकीचं बोलतोय ना मार्ग कापा. हॅलो जज जी ऐकताय ना आप अरे काय काय कशाला काय ऐकताय तुमचा ते? कसा पहिला म्हणजे कसं वाटलं तुम्हाला हाँ शुरू करो राउंड शुरू करो. फसले हे कशाला घातलंय हे कशाला घातलंय हे हा मी FM ऐकत होतो. अरे हे अरे ऐका तुम्ही जज आहात बंद करा तो फोन इथं पहिला राऊंड झालेला आहे हाँ मग दुसरा पेक भरा ना. अरे दुसरा राउंड सुरू. थोडासा वेगळा आहे सर शब्द आमचे गाणे तुमचे शब्द तुमचे गाणे शब्द आमचे गाणे तुमचे असा राऊंड आहे एक आपको शब्द दिया जाएगा हाँ. एक शब्द असणार तो तुमच्या आवडीच्या गाण्यात तुम्ही फिट्ट बसवायचा बसवायचा हाँ म्हणजे कोई भी समझ लीजिए सफरचंद है मेरे नसीब में सफरचंद है कि नहीं तेरे नसीब में सफरचंद है कि नहीं वो सफरचंद क्या जाने ऐसा समझ त्याचं काय सबको क्लियर है पण ते शब्द वापरून होणार काय नाही शब्द आपण ते जितकी जास्तीत जास्त आम्ही दिलेला शब्द तुमच्या गाण्यात येईल तितके जास्त मार्क तुम्हाला मिळतील ठीक आहे चला सुरू करा हा, ए चला, टीम चला. के लिए मेरा शब्द है कठीण आहे. स्त्री स्त्री काय कर आता तू भरले आप गाना आपका चूज सकते हैं शब्द आमचे गाणे तुमचे अच्छा चल चल हमें तुमसे प्यार कितना हमें तुमसे स्त्री ये हम नहीं स्त्री जानते मगर नहीं स्त्री तुम्हारे स्त्री बिना हमें तुमसे स्त्री बिना झालं झालं कॅरम खेळतायत सर अरे अरे तुझी काय करते तू? जज आहात. एक मिनिट पार्टिसिपेंट असं जजला मारू शकत नाही था मी मारत नाहीये एक मिनिट बस वहिनी तुम्ही सांगा. एक मिनिट नाही ते पहिल्यांदा बरं तुमचं नाव तरी सांगा नाही सांगणार तुम्हाला नाव मिसेस बद्री मला माहितीये काय नाव काय नाव आहे मौना अरे बापरे ही मोना माझी आई आहे जे मोनाला येईल ते बडबड नाही तुमचं नाव जादू टोना असणार ओके जादू केली माझी सर तुम्ही तुमचा कोणा पकडा आणि तिथेच थांबा प्लीज सर बी टीमसाठी शब्द आहे मसाला डोसा मला इडली सांगा इडली. अरे तुम्ही जज आहात ना यार
जज सारखं वागा बरं तुम्ही. नाश्ता केला नाही ना आल्यापासून मसाला डोसा मसाला डोसा 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 मसाला डोसा मसाला डोसा 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 मसाला डोसा 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 मसाला डोसा 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 मसाला डोसा डोसा मसाला डोसा मसाला मसाला डोसा 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 मसाला डोसा 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 मसाला डोसा 11 वेळा. जोरदार ताली आहे, जोरदार ताली आहे. जोरदार ताली आहे. एक जोक सुचला क्या बात है, क्या बात है. वहिनी तुम्हाला आवडलं का? हा शब्द जर का स्वप्नीलजी गेला असता तर त्यांनी कुठलं गाणं म्हणलं असतं सांगा कुठलं? डोसा 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 कुठं गेला डोसा 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 कुठं गेला डोसा थोडा होता रव्याचा खालून थोडा करपलेला डोसा 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 कुठं गेला थँक्यू सर सी टीम साठी शब्द आहे शब्द आमचे गाणे तुमच्या मध्ये बरोबर आहे का सर हा सर तुमचा शब्द आहे पपई आम्हाला येतं, आम्हाला येतं. मी सांगू का? टिक टिक आम्हाला पपई येतं, आम्हाला येतं. टिक टिक टू मी पप्पाई दे 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 पप्पाईला पप्पाईला या पप्पाईला या पप्पाईला या पप्पाईला या पप्पाईला टीम ए यांनी 4 वेळा त्यांच्या इस्त्री या शब्दाचा प्रयोग केलाय त्यानंतर मसाला डोसाचा प्रयोग झालेला आहे 12 वेळा आणि पपईचा प्रयोग झालेला आहे 15 वेळा कॉम्पिटिशन संपलेली नाहीये अजून 2-3 राऊंड बाकी आहेत सर मोजू नका अर्ध्या वेळेला तुम्ही पण म्हणला होता पण आपण जजना का नाही विचारत हे हा बरोबर आहे. जज हा, सांगा अय्या! विचारायला पाहिजे ना सगळं. तिसरा राऊंड आहे तर तिसरा राऊंड मध्ये आपण डॅमशेराचे खेळणार ड्रमशेराचे डमशराड्स, डमशराड्स. हा काय ते? डमशराज नाही ते मग डमडेरू दमडेरू ड्रमश्रम म्हणजे त्याच्यात काय राहते तुम्हाला सांगतो शब्द महत्वाचा नाही आहे कृती महत्वाची आहे तुमच्या एका पार्टनरनी गाण्याचा अभिनय करून दाखवायचा सेंटरला येऊन आणि दुसऱ्या 2 पार्टनरनी ते ओळखायचं टीम ए साठी कोण करणार आहे अभिनय या सर तरुण नट या सर या मी काय त्याला खास चिठ्ठी आणल्या नो आपल्याला काय कोणाला फसवायचं नाहीये सर हे बघा हे सर तुमचं गाणं आहे सो हँडसम ना हा हा थांबा तुम्ही नका बोलू तू नाही बोलायचं 10 घेतो ना घरीच होती काय ते कार्यक्रम होता तिथं हा इथं चंद्र उचलला जज म्हणून बस मराठी गाणं का हिंदी? सकाळ झाली काहीतरी असेल. ऐक ना पहाटेचं काहीतरी असेल. घरीच येणार आहे गाणं अगं शांत तुझं झालं नाही. काय ऐकून घे ना तुम्हाला मी येणार आहे घरी. सारखंच आहे अगं असं काय तुला काय झालंय कळत नाही काय की सांगून सूर्योदय झाला काय चालू आहे तुमचं इकडे? Competition चालू आहे सगळे का? खेळणी घेऊन जाणार आहे काय प्रॉब्लेम आहे तुमचा चिटिंग नाही चिटिंग मला माहिती आहे लक्ष द्या सर प्लीज आता हे गाणं मी फोडतो हे तुम्हाला देतो सर आता तुम्ही गाणं म्हणून दाखवा सर सर गातील ना गाणं वा वा गाणं गायलाच पाहिजे सरांनी झाले सारं गा- जाग झालंय सारं गाव तांबड फुटायला लागलं हा, correct. तुझी घागर नळाला लाव जाग झालंय सारं गाव तांबड फुटायला लागलं जाग झालंय सारं गाव तांबड फुटायला लागलं तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं तुझी घागर नळाला लाव पाणी सुटायला लागलं रेडी रेडी हा इंग्लिश हिंदी मराठी मराठी. हिंदी हिंदी, हा. हिंदी हाँ? आपण नाही मी झालं. मैं तू चलो दिलदार चलो आता आता एक चांद के मिनिट पार प्यासी जवानी काय काय ए चान्स मला द्या ना मी करून दाखवू काय म्हणते नाही, ते? तू हा हा मैं मी उर्मिला तुम्हें 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 हा तुम्हें व्हेरी गुड क्या बात है तुम्ही तुम्हें ले चल तुम्हें लेके चल हा हा क्या बात है राजा,
आता गा आइए 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 चलो ये आपका गीत है आप इसको गाना है आपको चलो भैया सब मिलके साथ क्या निभाओगे मेरे परदेसी साथ क्या निभाओगे हा रेडी ओके वर. हिब्रुश हा, इकडे जरासं. मराठी हा हा किती सोपं आहे ए, काय ते ओके काय? ओके सोपं आहे एकदम हा हे. यस कळलंय मला ओके शिटी शिटी आहे ही शिटीचे तरंग ओके सांगितलं अरे सिंपल आहे येत आहे मला काय शिटीचे तरंग वाचताय ओके ओके येईल मला पुढे हा 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 हे सिंपल आहे हा शिटी वाजली गाडी सुटली क्या बात है क्या बात है सिंपल म्हणा गाणं म्हणा चला आता गाणं म्हणून दाखवा. शिटी वाजली गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली अन पदर गेलावर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा तर बदल राऊंड आहे मी तुम्हाला एक वस्तू दाखवणार त्या वस्तूवरून तुम्ही लगेच गाणं ओळखायचं हा तुमची पहिली वस्तू आहे झारा जरा जरा महकता है आज तो मेरा तन बदन मैं प्यासी हूँ तेरी डडडा अरे ते पण अजूनही गाणं आहे झोपले ते ओ जज साहेब ऐ! ऐ, सेन्सॉर काय चालू आहे नाही तुमचं मी बघत होतो आतमध्ये कसं वाटतंय काय गार वाटतंय कसं वाटतंय ओ 4 राऊंड झाले 4 हायला मग अजून एक क्वार्टर खोला ना क्वार्टर फायनल घ्या ना क्वार्टर फायनल ऐका ना तुम्ही वा 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 क्या बात है 1 2 3 सासों की जरूरत है सासों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए टंटांग 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 टंग बस एक सनम चाहिए आशिकी के लिए आणि शेवटची वस्तू आहे काय आहे दाखवतो तिकडे बघा लाटणं लाटणं ओ, लाटणं बंद करून ठेवलं झाला लाटणं लट्टे लाटपट कुठं लाटणं तुम्हाला काय येतं? आम्हाला येतं काय बोला बेलांची नागिन वा, क्या बात है बेलन क्या बात है 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 थँक्यू सर तर माझ्या मते हा ही टीम पार्टी ए टीम बी आणि टीम सी सर हा कोण जिंकलं तुम्ही प्रेशर आणू नका हो. जजवर प्रेशर आणू नका तिकडे उभे राहा. प्रेशर आणतो माझ्या खुर्चीवर आणले मते pressure. टीम ए बी आणि सी मध्ये सी टीम जिंकलेली तर आता या मंचावरती मी आणखीन 2 कलाकारांना आमंत्रित करणार आहे जे दिसायला छोटे आहेत पण त्यांचा कारनामा या सिनेमातला मोठा आहे जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करतो आकाश बॅनर्जी आणि आशुतोष गायकवाड यांना राज्यात मस्तीचा हंगाम दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यातला हा चेहरा जरा ओळखीचा वाटत असेल तुम्हाला
कारण हा चेहरा डब्बागुल मधला आहे आणि आशुतोषला यापूर्वी आम्ही सगळे भेटलेलो आहोत आणि एक नाव पण होतं तुझं डब्बागुल मध्ये, आठवतंय तुला? नागोबा. नागोबा. आणि तुला जन्या अशी एक हाक मारली जायची सगळ्या परीक्षकांकडून. तर तोच हा नागोबा. आता थोडा मोठा झालाय नागोबा. आणि आकाश, तू नावाप्रमाणेच आहेस, आत्ताच तू आकाशाला पोहोचलेला आहेस मित्रा. क्या बात आहे. आकाश, तुझी खरंच किती उंची आहे? 6'2". 6'2" आत्ताच. आणि तू कितवीला आहेस? 10वीत. 10वीत 6'2". 12वीत काय असशील? आणि तू जर मोठा झालास तर काय होशील आकाश? पण क्या बात आहे आकाश, तू असाच अभिनयाच्या क्षेत्रात सुद्धा मोठा हो. मी दोघांनाही विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. या सिनेमात ती तुझी काय भूमिका आहे? या सिनेमात मी गोपी म्हणून एक कॅरेक्टर करतोय. तो गोपी खूप खोडकर आहे, खूप मस्ती करणार आहे, पण प्रत्येकाच्या मनात एक फिलिंग असतं प्रत्येकाचं. तसं त्याच्या मनात सुद्धा किसूबद्दलचं एक फिलिंग आहे आणि म्हणून तो त्याला मदत करतो. तर आकाश, काय काय मजा केली तुम्ही दोघांनी? अरे एक सीन होता मूवीमध्ये, डॉमिनोज पिझ्झाचं म्हणजे ऑर्डर केलं आपण. मग त्याच्यावर आम्हाला नाही खावं असं त्या प्रोडक्शनवाले सांगितलं की मोर्टीन स्प्रे मारलं त्याच्यावर. असं सांगितलं होतं? हो सांगितलं होतं, मारलं नव्हतं. मग इतकी भूक लागलेली, पॅकअप पण नाही होत होतं आणि काय करावं. मी आणि गोपी एकदम असं होत होतं. आणि फायनली खाल्लं काय ते, सीन्स चालू व्हायच्या आधीच खाल्लं ते. अर्धा पिझ्झा संपलं आणि त्याच्यावर गोपी बोलतो, खूप मस्त खूप मस्त, एकदम मजा आली. आणि तरी तुम्ही खाल्लतच? हो तरी चाहे खाल्लं. कुछ हो जाए मैं खाऊंगा वगैरे झालं. अरे सोपं आहे ना, डासाच्या जवळ न्यायचं. डास मेला तर म्हणत मारलाय, नंतर खाऊन टाकायचं आपण. सिनेमाच्या म्युझिक विषयी खूप आपण बोलतो आणि जसं जितू दादांनी पण उल्लेख केला की गाणी खूप श्रवणीय झालेली आहेत आणि 2 गायक सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत, तर त्याची झलक नक्कीच आम्हाला आज ऐकायला आवडेल इथे. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढला, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणे, सुखाचा स्पर्श तुला, तुझ्या विना उरेना अर्थ जीवना. उजळे तुझ्या हसूने कणकण, अन चंद्र हे हातीचे काकण. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. क्रांती इकडे आलेली आहे म्हटल्यानंतर तिला आम्ही असं सोडणार नाही. दिग्दर्शिका क्रांती काय आहे हे आम्हाला माहिती आहे, पण क्रांती खूप धमाल करते. मागच्याही एका भागामध्ये आली होतीस तेव्हा तो एपिसोड सगळ्यांनी खूप पसंत केला. त्यावेळेला एक गंमत तू करून दाखवलीस, ती म्हणजे जे तुझ्याकडे आहेच कसं आवाजांचं, पण आणखीन एक तू गंमत करतेस, ते म्हणजे अभिनेत्री नृत्य कसं करतात आपल्या ज्या आवडतात. आणि हे एकदा मी बघितलेलं, एकदा आपण तो ऍक्ट केला होता, तर त्याची जर झलक झाली क्रांती तर खूप मजा येईल आमच्या मंचावरती आज. अमृता. मला जाऊ द्या ना, मला जाऊ द्या ना, शेवटच लावला. मला जाऊ द्या ना घरी आता. आता भार्गवी. भार्गवी चिरमुले. वा, सेम स्टेप. हो,
माझ्या कसं जीव चाललेला पिसत्याचं नाही भरवस तोल घरची तुमच्याच वडील मी आले फिरतीच्या चिंबोरी मी झाले सोडात तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या ना वाजल्याची मला जाऊ द्या क्या बात है! सई 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 ताबडतोब वाजले की 12 ब्रेकिंग न्यूज. वा वा. चैत पुनवेची जीव येणं पिसत्याचं नाही भरवस तोल राखली ती घरची तुमच्याच वडील मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंगोली मी झाले सोडा तरी काळ येळ नाही तरी पुन्हा भेट मला जाऊ द्या ना सगळेच कलाकार आज आपल्याकडे आलेले आहेत, पण आकाश एक वेगळा कलाकार आहे असं मला कळलेलं आहे. तुझ्याकडे फुटबॉलची काहीतरी जादू हा करतो असं मी ऐकलेलं आहे, तर आम्हाला सुद्धा ती जादू बघायची आहे. ओ! वा वा. सुखी पोळी सुखा मासा ओली ओली माती ओला गंध ओला पिंपळ माझी ओली नाती भाऊ माझं लोक माझे माझे सगळे साथी हो याद चॅलेंज घेता या लाल शर्ट वाले चॅलेंज घेता या. सुखी पोळी सुखा मासा ओली ओली माती हा क्या बात है. ओला गंध ओला पिंपळ मागे माझी ओली नाती भाऊ माझं लोक माझे माझे सगळे साथी हो अरे काय अरे अरे मेला अरे ओ मेला डॉक्टर नेहा राजपाल डॉक्टर नेहा राजपाल डोळे गेले बघा बघा याला म्हणतात उत्कृष्ट डॉक्टर. नुसतं नाव घेतलं तरी पेशंट बरा झाला. प्रॅक्टिस करायला काय हरकत नाही. आता ऐकूयात स्वप्नील बांदोडकरजींच्या स्वरात यातलंच एक छान गाणं. आकाशाच्या छत्री खाली आकाशाच्या छत्री खाली गाणं गात गात तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांचं घर उन्हात पाऊस पाण्याची छत्रीला भीती काय तुझा माझं नात दुधावरचा पाऊस पाण्याची छत्रीला भीती काय तुझं माझं नात दुधावरचा आकाशाच्या छत्री खाली गाणं गात गात तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांचं घर आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करतो या चित्रपटाच्या निर्मात्या हृदया बॅनर्जी यांना. हृदयाजी, तुम्ही हा सिनेमा निर्मित केला, कसं वाटतं तुम्हाला? काकांबद्दल म्हणायचं म्हणजे क्रांतीने डिरेक्शन केलं आहे, तर तिने खूप मेहनत घेतली आहे, सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे. तर प्लीज प्लीज थिएटरमध्ये जाऊन पहा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. ही खूप गोड प्रेमकथा आहे, तर प्लीज 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 त्याची दाद द्या. वाह, थँक्यू सो मच. तर SL विजन आणि या मंचातर्फे या आलेल्या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट.
अशीच धमाल करण्यासाठी खूप हसण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या भागात नवीन सेलिब्रिटी सोबत. बघायला विसरू नका. पार्ले सिम्पली गुड बिस्किट्स प्रस्तुत. चला.